म्हणजे गृहमंत्र्यांचं घर हे नागपूर आहे, RSSचं मुख्य कार्यालय नागपूर आहे. अशा या नागपूरमध्ये हिंदू खत्रे में कसा काय? मग इतके वर्ष तुम्ही केलं तरी काय नेमकं? मग पूर्वनियोजित असेल तर तुमचं गृह खातं झोपा काढत होतं का? हा पूर्वनियोजित कट तुमच्या कानावर आला का नाही? आणि जर आला असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का? या सगळ्या एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न दडलेले आहेत. अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये जनतेचे प्रामुख्याने प्रश्न सोडवले गेले पाहिजे, मांडले गेले पाहिजे. मात्र औरंगजेब नाही, अगदी अगदी तुमचा प्रश्न योग्य आहे. सरकार त्याचं अपयश लपवण्याचा प्रयत्न करते आणि हे अपयश लपवण्यामध्ये आणखीन अपयशी ठरते. मला भारतीय जनता पक्षाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचं हिंदुत्व आम्ही पाहिलेलं आहे, हे हिंदुत्वाचं ढोंग आम्ही पाहिलेलं आहे. तुम्हाला जर का एवढा हिरव्या रंगावरती राग असेल तर पहिल्या प्रथम तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढून दाखवा. भारतीय जनता पक्षाने पहिले ते करावं आणि मग हिंदू मुस्लिम करावं. कारण एका बाजूला हिंदुस्थान पाकिस्तान करायचं आणि पाकिस्तान सोबत मॅच खेळायची, ती मॅच दुबईत करायची आणि त्या मॅचला यांची पोरं ठरव जाऊन ती मॅच बघणार. म्हणजे मंत्र्यांची पोरं, अमित शहाचा मुलगा हा मॅच आयोजित करणार. इकडे साध्या मुलांना, गरीबाच्या मुलांना हिंदुस्थान पाकिस्तान करून लढवायचं आणि तिकडे दुबईत जाऊन मॅच बघायची. हे हिंदुत्व कोणतं? बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होत आहेत ही माहिती आल्यानंतर एक तर तुम्ही त्या शेख हसीनाला इकडे सहारा दिला, त्या नक्की कुठे कल्पना नाही, पण त्याच बांगलादेश बरोबर क्रिकेट मॅच खेळायची. म्हणजे सर्वसामान्यांच्या घराची होळी करायची आणि त्याच्यावर तुम्ही राजकारणाची पोळी भाजायची. हे अत्यंत घृणास्पद राजकारण आहे. नाही, यांची मिलीभगत आहे, यांची सगळी मिलीभगत आहे. यांच्याकडे कोणते मुद्दे राहिलेले नाहीत. परत एकदा सांगतो, औरंगजेबाचं समर्थन कोणी शिवप्रेमी करणार नाही, आम्ही पण करत नाही, करूच शकत नाही. पण हा विषय काढण्यापूर्वी ज्या हतबलतेने आज मुख्यमंत्री म्हणाले की त्या कबरीचं आम्हाला रक्षण करावं लागतंय, जा ना मोदींकडे जा आणि तुम्ही ते रक्षण तुम्ही करताय हे सांगितलं, त्याच्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो. मग औरंगजेब तुमचा लागतो कोण हे उत्तरी मुख्यमंत्र्यांनी द्यावं. अशा हेच तर भाजपचं घाणेरडं राजकारण आहे. म्हणजे एका बाजूला ही पराक्रमाची प्रतीकं जी आहेत किंवा पुरावे आहेत ते काढायचे आणि कोणाही ऐऱ्या-गैऱ्याची आमच्या दैवताबरोबर तुलना करायची. कोरटकर मोकाट सुटलाय, त्याला काही पकडत नाही. सोलापूरकर आहे, कोश्यारी तर इकडे मजा मारून गेलेले आहेत. म्हणजे एका बाजूनी शिवछत्रपतींचा अपमान करायचा आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही औरंगजेबाचा विषय काढून आमच्यात दंगली लावायच्या. असा म्हणजे खरोखर कर्तृत्वहीन माणसाची छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तुलना करणाऱ्याला एकाला तरी भर चौकात फटकावला ना तर पुढे प्रकार होणार नाही. म्हणजे हे अपयशी सरकार आहे, फसवेगिरी करून सत्तेवर आलेला आहे. आणि तो जो प्रश्न तुम्ही विचारलात की यांच्या सगळ्या फसव्या योजना ज्या थापा यांनी मारल्या होत्या निवडणुकांमध्ये, लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल, बऱ्याचशा गोष्टी. आता मी बसलो होतो त्या शाळेचं अनुदान, म्हणजे शेतकरी आत्महत्या करतायत, त्या नागरीने आत्महत्या केली. पाण्याच्या कैलास नागरीने आत्महत्या केली. त्यांच्या बहिणींनी काल सगळ्यांसमोर आपल्या सरकारला सांगितलं की तुम्हाला लाज वाटली पाहिजे, भारत हा कृषीप्रधान देश म्हणता आणि शेतकरी आत्महत्या करतात, तुम्हाला कसलीच लाज नाही वाटत? काय उत्तर काय तुमच्याकडे? शिक्षक आत्महत्या करतात. म्हणजे एक एक गोष्ट तुम्ही औरंगजेबाचं थडगं जरूर उकरा, पण त्याच वेळेला शेतकऱ्यांच्या चिता जळतायत त्याच्याकडे लक्ष देणार आहेत की नाही? शेतकऱ्यांच्या चिता जळतात, आत्महत्या करतात शेतकरी, त्या चिता जळतात तुमच्या डोळ्या देखत आणि तुम्ही औरंगजेबाचं थडगं उकरताय. तर एकदा उकरून तो विषय संपून टाका. जबाबदार कोण वाटेल तुम्हाला? असं म्हणतात भाजपचे आमदार, असं म्हणतात की पोलीस तिथे उशिरा आले, एकीकडे चिथावणीवर वक्तव्य आणि हिंदू परिषदेचं आंदोलन. म्हणजेच सरकार अपयशी आहे ना. तिकडे RSSचं मुख्य कार्यालय, तिथे RSSच्या कार्यालयाला डबल+ सिक्युरिटी आहे. अशा परिस्थितीमध्ये नागपूरमध्ये दंगल होते कशी? पूर्वनियोजित असेल, बाहेरून लोक आले असतील, असं एक उपमुख्यमंत्री काय ते म्हणतात. म्हणजेच काय की स्वतःचं सरकार किती दुर्दैवाने मी म्हणेन की बेकार आहे, हेच त्यांनी म्हटलेलं आहे.
आक्रमकपणा नव्हता, तो भेदरटपणा होता. त्या भेदरटपणाला आक्रमकपणा नाही म्हणता येत. अहो त्याला आक्रमकता म्हणत नाही हो, त्याला भेदरटपणा म्हणतात. मैं मुख्यमंत्री नहीं हूँ, ना ही मैं गृह मंत्री हूँ. तो मुख्यमंत्री जो है, मुख्यमंत्री जी को पूछो किसका हाथ है, क्योंकि आरएसएस का मुख्यालय वहां है. अब इनके कार्यकाल में वहां डबल इंजन सरकार है ना, महाराष्ट्र में और केंद्र में. तो डबल इंजन सरकार की असफलता है, और अगर ये सरकार असफल है तो इन्होंने इस्तीफा देना चाहिए. सर, भाजपा नेताओं का कहना है कि ये हिंसा है जो ये साजिश की ओर इशारा करती है, साजिश की ओर इशारा करती है. किसकी साजिश है? किसकी साजिश है? और इसलिए मैंने कहा कि जिसका जन्म गुजरात में हुआ था, ऐसा औरंगजेब, जब हमारे छत्रपति शिवाजी महाराज उनके पश्चात महाराष्ट्र के ऊपर उन्होंने आक्रमण किया था और महाराष्ट्र में उनकी कब्र बांधी गई. बार बार कहना ठीक नहीं, लेकिन सच्चाई है कि गुजरात में जिसका जन्म हुआ था वो औरंगजेब महाराष्ट्र के खिलाफ, छत्रपति शिवाजी महाराज जी के खिलाफ जो महाराष्ट्र में आए थे, वो वापस आगरा नहीं जा सके. तो आप 400 साल पुरानी बात आप निकाल रहे हैं तो निकालो, और इमीडिएट जो भी वहां उनकी कब्र है उखाड़ डालो. लेकिन उस वक्त चंद्रबाबू नायडू और नीतीश कुमार जी को जरूर बुलाइए. कौन से बयान? क्या बयान? जो लगातार औरंगजेब का मुद्दा छेड़ रहे थे, लेकिन सामने हट गया था. क्या लगता है कि प्रमुख कारण बना इस पूरी हिंसा के? नहीं, मैंने कहा ना कि उन्हीं की सरकार है ना. चिल्ला चिल्ले नाटक ढोंग क्यों कर रहे हैं? नाटक क्यों कर रहे हैं? जाओ मोदी जी के पास. और नहीं, और जो बुलडोजर यूपी में चला रहे थे, वैसा बुलडोजर चलाओ ना. किसने रोका है? बिल्कुल. अगर भारतीय जनता पार्टी बीजेपी को हरे रंग से कुछ तकलीफ है तो उनके झेंडे पर जो हरा रंग है वो उन्होंने हटाना चाहिए. तुम्ही आमच्या भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचा भगवा जो शिवछत्रपतींचा भगवा आहे त्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला, आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता. तुमच्या झेंड्यावरचा पहिला हिरवा काढा. ठीक आहे. आणि माफी हो, तेव्हा एकनाथ शिंदे हे मोदींच्या कचरा डस्टबिन मध्ये होते, आम्हाला कळलंच नाही. चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.